बन आणि हो खायचं आहे ना. कशात आणू? त्या नाही डब्यात बिब्यात आणखी. तर हे लागलं तर जेवायला. सोनू पण जेवायला लागली, भैया पण आलाय आणि ही पण आली. तर चला आता ह्यांना वाढते. आणि कसं अंड होतं आता ही कोणाला द्यायचं. मग की चला आता तुला. तर चला आता जेवतो आम्ही सगळे. तर या जेवायला. आणि सोनू काय म्हणलेली मग अशी बोल. हिथंच रोज स्वयंपाक करायला है ना. हिथंच या. काय म्हणजे ध्यानात आलं होतं या काहीतरी बोलायचं होतं मला. हां आज ह्यांच्या फोनमध्ये शूट घ्यायला लागले कारण मी तिकडं अपलोडला लावलं आहे बघा. व्हिडिओ जरा उशिराने येईल आपला आजचा. म्हणजे तुम्ही बघितला असेल तो उशिराने आला असेल तर. चप्पल कुठं आहे बघा आणि जेवायला बसलाय. ओके चला जेवतो. तर दुखणं आलं का नाही हा असा राडा होतो बघा. आणि आवरायला कोणी नसतं आपल्याशिवाय. तरी असं पडलंय सगळं, म्हणजे सगळं जागच्या जागेवरती पडलंय. रात्री तर नाही भाजीपाला काहीच आणला नव्हता. कोबीचा गड्डा, वांगे आणि काय म्हणते त्याला कारलं एवढंच आणलेलं. साडी अडकली आणि हे सगळं असं पडलंय. सगळं म्हणजे ना नकोच वाटतंय मला हे आता सगळं आवरायला. हे बघा कोणतीच वस्तू जागेवर नाही, कोणतीच. आता ती क्रीम लावाय काढली, त्याला टोपण सुद्धा लावून ठेवलं नाही. काहीतरी खायला घेतली होती प्लेट, ती सुद्धा जाग्यावरती पडून गेली. या घर असलेल्याचं ना कधीच कोण मनातल्या भावना समजून घेत नाही त्या. मी आता दूध तापवून घेऊन आले आणि मला माहीत नाही मी स्वयंपाक कधी करेल, त्यामुळे म्हटलं दूध तरी तापवून नाही तर खराब होऊन जाईल. आणि त्यात मेन गोष्ट गॅस संपलाय. तर मला नको वाटते, असं वाटते लवकरात लवकर गॅस भरून आणावा. आणि भांडीसुद्धा पडली ती. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओची स्टार्टिंग सकाळी केली होती आणि नंतर आता शूट घेते. काय झालं ते सगळं आवरलं मी आणि थोडीशी झोपून गेली. काय झालेलं काय माहिती, अचानक डोकं दुखायला लागलं आणि खाली जरी वाकलं तरी नाकातून पाणी गळत. अचानकच सर्दी व्हायला लागली. तशी तर रात्रीच झालेली. रात्री पण असंच अचानक दिवसभर चांगलं गेलं आणि जेवण वगैरे केलं आणि सामान आवरत होते. तेव्हा शिंका यायला लागल्या आणि तेव्हापासून मी जामच झालेली. तरी सकाळी स्वयंपाक वगैरे केला, सगळं आवरलं, कपडे धुतली. नंतर मला इतका लोड झाला ना, म्हणजे अशक्तपणा आल्यासारखं झालं, अंगातून जीव गेल्यासारखं झालेलं. मग भांडी घासायची तशीच ठेवली, थोडंसं झोपून गेले आणि सोनूला पण घेऊन झोपली होती. नंतर उठून डबल घरातलं हिनं राडा केलेला उठून तो आवरला, बाहेरचं झाडून काढलं कारण सकाळी झाडलं नव्हते आणि रोज झाडावंच लागतं. स्वयंपाक केल्यामुळे इकडं तिकडं लसणाची जी घाण उडतच असते त्याचं वेगळं आणि झाडाची पानं गळते त्याचा पण राडा वेगळा असतो. भले सगळी म्हणत असेल झाडामुळं भरपूर शोभा येते असं तसं, पण काय म्हणतात घाण पण तेवढी होत असते, त्यामुळे ते करावं लागतं. असं त्याला चला आता स्वयंपाकाला लागणार. तसं तर अंधार झाला आहे, 7 वाजले. त्या 7 वाजून 10 मिनटं झाली. तिनं आता शूट घ्यायला लागली. मी म्हणलं चला आज दिवसभर काय ब्लॉग घेतला नाही तर उद्याही ब्लॉग पडणार नाही आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या चॅनलवरतीच होईल, त्यामुळे म्हणलं आता शूट करावं थोडंफार. तर आता हे घेऊन यायला लागलं चिकन आणि मला ते बनवायचा खरंच जाम कंटाळ येतो. खायचं पण येतं आणि करायचं पण येतं. बाकी मला काही बनवायला सांगा ते. आणि काय म्हणतात चहा बनवायला मला लय वैताग येतो. म्हणजे ना 2 मिनटाचं काम आहे ते चहा बनवणं, पण तरी वाटतं नको यार, मला नाही आवडत तर मी कोणाला बनवून पण नाही देणार. स्वयंपाक बनवायचा, बाकी स्वयंपाक बनवायचा मला ना एवढंसं पण कंटाळा येत नाही, पण चहा बनवायचा कंटाळा येतो. आणि ते चिकन बनवायचं मला वास नाही आवडत, त्यामुळे त्याचा मला राग होतो. तर त्या नवऱ्याला खायचं आहे म्हणल्यावर ऑफकोर्स बनवलं पाहिजे, तर मी बनवणार आहे. बघा माझा हात पण थरथर कापतोय आता. एवढा अंधार पडला आहे ना, तरी पण सोनूचं बाहेरच खेळणं सुरू आहे. दाखवत तुम्हाला. तर बघा किती अंधार पडलाय. आणि कपडे मी सकाळीच धुतली होती, आता नाही धुतली, सकाळी धुतली कारण भरपूर कपडे होती आणि सगळी पांढरी कपडे होती ना, त्यामुळे मला ती हातानं धुवायला लागलेली. आणि सोनूनं खराब पण तेवढीच केलेली आहे. आणि सगळ्यात जास्त सोनूचीच कपडे येते. किती अंधार पडलाय तरी तिचं खेळणं सुरू आहे. एकटी बाहेर खेळते, कोणीसुद्धा नाही. आजी बाबा घरात येते. आणि मी आता भांडी घासलेत, आत्ता म्हणजे 5-6 वाजता घासलेत. तर पाणी दळायला बाहेरच ठेवलं, तर घेऊन जाते आतमध्ये. पहिल्यांदा चूल पेटवते, चुलीला काहीतरी शिजायला टाकते आणि मग भांडी वगैरे मांडत बसते. चला खेळते तू बाहेर, दिसत नाही पण.
सकाळ धरणं कंटाळा आला ना, रात्री पण काय बनवायचं किंवा काय करायची इच्छा होत नाही, असं झालंय. काय ते पेपरमंटच्या गोळ्या खाती या काय माहिती ना. अवतार बघा, दिवसातनं 2 वेळा आंघोळ करते ही पोरगी, पण अवतार बघा तिचा. आणि या 2 दिवसात जेवली नाही, नुसती खेळाय पालती पडली या. तर थोडंसं गाल आतमध्ये गेलं तर तिचं. चला आता मी पाणी भरून आणते स्वयंपाक करायला. येऊ का? पाईप कोणी काढल्या? काय नाही. माग सर की जवळ येते. आता इथनंच भरू का? बर. दिसते मी पण काळी मी दिसतीये. काळीच आहे, मग काळीच दिसणार ना. लस काळी दिसतीये. असू दे बाबा नो. काळ काळ दिसतंय. असू दे. आता गोरी दिसते. हा अशा. आता दिसते गोरी. आता बलावर आली ना उजेडावर. आणि बर बघा, इकडे मी खेळत होती तर घरात खेळायला लागली. घोडा घोडा. आणि बघा, तुम्ही सगळं हिला काय म्हणता मला दाखवण्यात, काय म्हणता तुम्ही सगळं हिला की हिनं शाळेत गेलं पाहिजे, घरातली कामं नाही केली पाहिजे ती. तर कदाचित मी तिला शाळेत पाठवून, 1 मिनिट माझ्याकडे दे. मी कदाचित तिला उद्या शाळेत पाठवून बघू. ह्यांना आल्यानंतर मी विचारते काय म्हणतात. हे मला नाहीच म्हणणार आहेत. त्याचं कारण पण असं आहे, कारण रस्ता नीट नाही आणि आजूबाजूला झाडे येते, त्यामुळं ह्यांचं तर नाहीच असतं. पण तरी पण मी विचारणार आहे, बघू काय म्हणतात. थोडंसं तिच्या शाळेचं अवघड आहे, कारण शाळा लांब आहे, अंगणवाडीच लांब आहे, मराठी शाळा तर त्याच्यापेक्षा लांब आहे. तर थोडंसं हे होतं, भीती पण असते की एकटं जाणं. आणि इथून खाली गेलं ना नेटवर्क पूर्ण जातं मोबाईलचं, म्हणजे कार्ड पण दाखवत नाही, असा प्रॉब्लेम. आणि काही जर प्रॉब्लेम झाला तर फोन वगैरे काही लागत नाही. तर त्यामुळे माझ्या नवऱ्याला भीती वाटते आणि म्हणून ते जायला जरा म्हणतात की नको जाऊ, बघू आपण, ते शाळेचं अजून लहानच आहे. तशी ती हुशार आहे आणि शाळेत गेल्यानंतर ना अजून हुशार होईलच, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण काही गोष्टी असतात अडचणी, तर समजून घ्याव्या लागतात, असं आहे. असं चला करते स्वयंपाक. माझी इकडं पीठ मळून झालं आणि यांनी आणलं आईस्क्रीम, तर समोर मी खाणार आहे. यांनी आणलं नाही, हे स्वतः टिंग पिऊन आलं तर, आणि आम्हाला असलं घेऊन आलं 10 वालं. किती वाला आहे समज नाही काय. बघा. आणि तुम्ही म्हणता एक एक खायला काय होते, आणि आमच्या दोघांची भांडण होती ती म्हणून. तुम्ही दोघांना नाकाला काय लागलंय? धरा की तुम्हाला थोडंसं. मी अजून चुलच पेटवली नाही, पेटच मळत बसलेली, डोकं दुखतंय माझं. तर स्वयंपाक करून झाला, इथं दूध तापायला ठेवलं आहे आणि इथं माझ्याकडून सांडलं सोनूमध्ये आली म्हणून. तर ह्या सगळ्यांचं जेवण चाललंय, सगळ्यांचं म्हणजे ह्या दोघांचं जेवण चाललंय. असं चला आता मी जाते घरात, थोडंसं पडते. स्वयंपाक झाल्यानंतर मी थोडंसं हे, मला आलं होतं अटल काय म्हणतात त्याला, टाचायला आलं होतं, तर ते टाचून झालं आहे माझं आणि आम्हाला कंटाळा आला, मी झोपणार आहे. आणि मी शूट का घेतलं नाही तुम्हाला सांगते, कारण स्वयंपाक झाला आणि तोपर्यंत 8 वाजले आणि 8 वाजता जो शो लागतो बिग बॉसचा, तर ते बघत बसली होती आणि सगळ्यांना नाद लागलाय. तसं तर मी सीझन 1 जसं बिग बॉस सुरू झालं आहे ना, तसं सीझन 1पासून सगळे सीझन बघितलेत आणि हा तर कसं चुकवेल ना मी, म्हणून बघते. आणि असं बघतच बसत नाही, काम करत करत बघत असते. आणि माझ्याकडं का नाही जिओ हॉटस्टार आहे, पण मी ते घेतलं नाही आहे पैसे भरून. नको म्हणलं, आपल्याला लाईव्हला दाखवते, तर मी चॅनल जॉईन केलं आहे, तर तिथं बघत असते, त्यामुळं शूट करणं झालं नाही. नाहीतर मी रेसिपी पण दाखवणार होती आणि त्यात लाईट गेली, मग तर कल्याणच झालं. मग काय रेसिपी टाकणार ना, म्हणजे व्यवस्थित आलंच नसतं ते, म्हणून नाही टाकली. तर असं चला जाऊ देत. आणि माझ्याकडे एक छोटीशी क्लिप आहे, जे मी पुढं ॲड करेन. काल आम्ही जेवताना जे यांच्या मोबाईलमध्ये शूट केलेली आणि सकाळी एडिट करताना मी ती घ्यायची विसरली होती. बघू आता मी ते घेईन आणि पुढे ॲड करेन मी. तर चला आता जेवढा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे तेवढा टाकते. आणि आज मी म्हटलं होतं आज मी क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवीन, पण तसं काही झालं नाही, कारण दिवस माझा आळसातच गेला होता. त्यामुळं मी आळस जास्त आणत नाही आहे, अंगाला लागून घेत नाही आहे. किती जरी आळस आला, किती जरी मला नाही आराम भेटला तरी चालेल, पण काम करत असते. पण आज स्लो 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 काम केलं आहे मी सगळं.
जास्त ताणत बसली नाही किंवा नाही मला करायचंच आहे मला करायचं असं नाही केलं मी. सगळं दमाधीरानं होऊन दिलं आहे. होईल तेव्हा होईल, जसं मी पहिलं करत होते तसं. पण हां, जर वेळेस कसं होतं माझं, मी सकाळपासून काम करते संध्याकाळी झोपेस्तोपर्यंत. पण मी आज थोडंसं दुपारी गॅप घेतला होता. म्हणलं होईल तसं होईल, आराम नाही आहे शरीराला तर काही काम करून उपयोग आहे, असं झालं होतं. तर चला, आणि 2-3 दिवस झालं खाता खाता माझे जीभ चावते, पोट चावतंय ना, ते तिखटच खायला ये नाही मला, सुजले पण ते काय म्हणजे आता बोलताना पण लागतंय तिथं ना, दुखतंय. जाऊ द्या, चला झोपते. आणि कदाचित उद्या चांगल्या म्हणजे उद्या सकाळपासूनच शूट घेणार आहे. आता मी फोन चार्जिंगला लावून झोपणार आहे, म्हणजे सकाळपर्यंत माझं चार्जिंग होईल. कारण माझं किट पण हे झालं आहे, आत्तापर्यंत चांगलं चालत होतं, पण चार्जर जरा बदले आदले झाल्याने ना चार्जिंगच होईना झाला आहे माझा मोबाईल. आणि एक चार्जर आहे तो कमी वॅटचा आहे, त्यामुळे तर मग त्यानं स्लो चार्जिंग होत आहे, त्यानं होतं आहे चार्जिंग पण स्लो होत आहे. आणि दुसरा माझा ह्या मोबाईल चार्जर आहे ना जास्त वॅटचा, त्यानं कसलं चार्जिंग होईना झाला आहे फोन. त्यामुळे मला संध्याकाळी फोन लावून ठेवावा लागला, नाही तर एरवी माझा ना अर्धा तासात 100% होतो. अर्धा तास तर लई झाला 100% व्हायला, लगेच होऊन जातं. त्यामुळे उद्या सकाळपासून शूट घेणार आहे, म्हणजे चांगले चांगले ब्लॉग पडतील आणि पहिल्यासारखा सपोर्ट भेटेल. आता 2-3 दिवस झाले ब्लॉग चालले नाहीत आपले, तर काही विषय नाही आहे, सगळे दिवस सारखे नसतात. जीवनात चढ उतार येत असतं, तसे ब्लॉगमध्ये पण असतं. तर होईल हळूहळू, आणि मी करेल सगळं पहिल्यासारखं व्यवस्थित. चमकतंय पण माझ्या इथं आले ना, यांचं तर सारखं काजल काजल काजलच सुरू. आले नाही, तुम्ही येणार नाही का? या ना घेऊन येतो मग. भांडीच नाही ती खरकाटी. ठेवा ना मग, आणा ना ती पकडीनं धरून, दुधावर झाकायला होईल की. अजून तिचं चाललंयच का जेवण? मला मोबाईल दे तुमचा.